राहुरी येथे खासदार निलेश लंके यांनी आढावा बैठकीत राहुरीच्या वनविभाग अधिकारी युवराज पाचरणे यांनी चुकीची माहिती दिल्याने खासदार लंके यांनी चांगलीच कान उघडणी केली। तर पंचायत समिती जलजीवन योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराबाबत नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचला। राहुरी येथील पंचायत समितीच्या दादासाहेब तनपुरे सभागृहात काल सोमवारी खासदार निलेश लंके यांची आढावा बैठक संपन्न झाली आहे। यावेळी विविध विभागांच्या समस्या जाणून माहिती घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना खासदार लंके यांनी केल्या। राहुरी तालुक्यातील जलजीवन मिशन व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते। तर घरकुल योजना, आमदार सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कृषी विद्यापीठ, वन विभाग, महसूल, पोलीस, कृषी घनकचरा, नगर परिषद, आरोग्य आदी विभागातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत योग्य त्या सूचना खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत। या प्रसंगी डॉक्टर उषाताई तनपुरे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, नायब तहसीलदार संध्या दळवी, रावसाहेब खेवरे, सचिन औटी, बाबासाहेब भिटे, मच्छिंद्र सोनवणे, राजूभाऊ शेटे, सचिन म्हसे, रवींद्र आढाव, बाबासाहेब खुळे, सचिन भिंगारदे, रामदास बाचकर, सुनील कोकरे, प्रकाश देटे, बाळासाहेब उंडे, सूर्यकांत भुजाडी, किरण कडू, नंदू तनपुरे, संतोष आघाव, महेश उदावंत, सतीश बोरुडे आदीसह विविध पक्ष व संघटनेचे विविध पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। राहुरी तालुक्याचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये निश्चित अधिकाऱ्यांच्या बाबतीत मला एक समाधानकारक काम या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याचं मला पाहायला मिळालं। म्हणजे प्रत्येक विभागाचा आढावा घेत असताना जी पेंडन्सी असती ती पेंडन्सी फार कमी प्रमाणात राहुरीमध्ये मला आढळणे। महसूल विभाग असो, पंचायत समिती विभाग असो किंवा कृषी असो, सिटी सर्वे विभाग असो, म्हणजे वेगवेगळ्या सर्वच डिपार्टमेंटचा एक काम समाधानकारक या ठिकाणी काम पाहायला मिळालं। काही थोड्याफार प्रमाणात PWD विभागाच्या माध्यमातून काही जे प्रलंबित प्रश्न आहे त्या बाबतीत काही सूचना पण केल्या। निश्चित काही गाई गोट्यांच्या प्रकरणाच्या बाबत काही अनुदान नसल्यामुळं काही लोकांची, शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळाली। त्याबाबत सुद्धा अनुदान जमा झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे जमा होतील अशा कृषी विभागाच्या बाबतीत सुद्धा काही लोकांच्या तक्रारी होत्या। तो वास्तविक पाहता कृषी विभागाच्या संबंधित विषय जरी नसला तरी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की मी प्रत्येक दुकानदाराला, कृषी सेवा केंद्राला नोटीस काढतो। अशा वेगवेगळ्या ST महामंडळाची सुद्धा काही सूचना लोकांनी केल्या। अशा जनरली सगळे पाटबंधारी विभाग असो सगळ्या विभागाचा आज आढावा घेतला आणि अतिशय एक समाधानकारक काम वाटलं। आणि निश्चित काही लोकांच्या तक्रारी पण आल्या, काही तक्रारीचं निरसनसुद्धा ऑन दी स्पॉट या ठिकाणी झालं। काही तक्रारीचं निरसन करण्यासाठी काही वेळसुद्धा घेतलेली आहे। राहुरी तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठी आहे, दुसरीकडे मात्र वन विभागाकडे केवळ 25 पिंजरे। एकंदरीत जर बघितलं तर एका गावात 7 ते 8 बिबटे आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी वन विभागाने एक विशेष मोहीम राबवणं या ठिकाणी गरजेचं आहे। बिबट्याच्या बाबत तुम्ही पाहिलं असेल 4-5 वर्षापूर्वी जुन्नर आणि त्या भागामध्ये बिबट्याची संख्या जास्त होती। आज बिबट्याची समस्या ही पूर्ण महाराष्ट्रात बिबट्याची समस्या आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक भागामध्ये। म्हणजे तुम्हाला 3-4 वर्षापूर्वी जर आपण राहुरी भागाचा जर विचार केला तर कवचित एखाद्या ठिकाणी बिबट्या त्या ठिकाणी पाहायला मिळत होता। आज बिबट्यांची संख्या जास्त वाढलेली, त्यामुळं आम्ही सुद्धा संबंधित विभागाच्या मंत्री महोदयाला त्या ठिकाणी भेटून जास्तीत जास्त पिंजरे आपल्याला कसे देता येतील आणि त्या बिबट्याच्या बाबतीत काय आपल्याला सोल्युशन करता येईल का नाही त्या बाबतीत चर्चा करू। आणि या मागील वर्षामध्ये 352 प्राण्यांवर हल्ला बिबट्याचा झाला। त्या प्राण्यांच्या त्यांनासुद्धा मदत त्या ठिकाणी झालेली आहे। 3 घटना जीवितहानी, 3 जीवितहानी झाल्या। त्यांनासुद्धा एक 25 लाख रुपयापर्यंत मदतसुद्धा संबंधित विभागाने केलेली आहे। आगामी काळात आपण जनतेच्या संपर्कासाठी पुन्हा बैठक किंवा जनता दरबार नाही, आता ही पहिल्या राऊंडमध्ये मी माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीगोंदा असू, पारनेर असू, तुमचं राहुरी, पाथर्डी, शेवगाव प्रत्येक तालुक्याची एक आढावा बैठक घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याला एक जनता दरबार आपण घेणार आहे। त्या जनता दरबारच्या माध्यमातून निश्चित अधिकाऱ्यांवरचा पण एक भार कमी होईल
आणि अधिकारी, पदाधिकारी आणि जनता असा एक सुसंवाद त्या निमित्ताने साधला जाईल. त्यामुळे एक जनता दरबार एक चांगला इफेक्टिव्ह होईल. जलजीवनच्या तक्रारी आल्या जलजीवनच्या बाबत हा निस्तार राहुरी तालुक्याचाच प्रश्न नाही. मी ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये फिरतो त्यावेळेस जिल्ह्याचाच जलजीवनचा प्रश्न आहे. जलजीवन ही योजना नेमकं जनतेच्या सेवेसाठी आहे की अधिकाऱ्यांच्या की कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या, याबाबत मी अजून खोलात जाणार आहे. त्याबाबतच्या काही माहित्या पण घेतलेल्या आहे. मी येणाऱ्या 29 तारखेला संसदीय अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनामध्ये जलजीवन या विषयावर मी प्रश्न मांडणार आहे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने बिलं काढण्यात आली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.